रेस्टॉरंट वेदांतनगर तरोडा भूताजी नांदेड इथे आरक्षणवादी आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न। आरक्षणवादी आघाडीकडून 86 नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार श्यामसुंदर शंकरराव जाधव यांना निवडून आणण्याचं केलं आवाहन। आपण पाहत आहात नेतानगरी न्यूज चॅनल। नेतानगरी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत। आपण जर आत्तापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच लाईक व सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। नांदेड 13 नोव्हेंबर 2024 रोजी दी क्लो रेस्टॉरंट वेदांतनगर तरोडा बुद्रुक नांदेड इथे आरक्षणवादी आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली। स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि न्याय या संविधानाच्या मध्यवर्ती उद्दिष्टावर आधारित आणि छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे अधिष्ठान म्हणून समाजातील घटकांच्या न्याय्य हक्कांचे रक्षण करण्यासाठी आणि ओबीसी, दलित, आदिवासी विरोधी महायुती आणि महाविकास आघाडी यांना सत्तेपासून दूर करण्यासाठी ओबीसी बहुजन आघाडी, बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी, जनहित लोकशाही पार्टी, लोकराज्य पार्टी, ओबीसी एनटी पार्टी, मुस्लिम सेवा संघ यांनी एकत्र येऊन आरक्षणवादी आघाडीची स्थापना केली आहे। दिनांक 20 नोव्हेंबर 2024 रोजी महाराष्ट्र राज्यातील विधानसभा निवडणूक एकत्रित लढत आहेत। आज संविधानाला बदलण्याचा आणि सांविधानिक आरक्षणाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे सत्ताधारी महायुती आणि महाविकास आघाडीतर्फे केला जात आहे। सर्वच प्रस्थापित पक्षांकडून स्वार्थी आणि वोट बँकेच्या राजकारणासाठी राज्यात जातीय संघर्षाला खतपाणी घालण्यात जात आहे। आपले दिशाहीन घराणेशाहीला वाढवणारे आणि सगळ्या सोयऱ्यांच्या हितांचं सत्ताकरण केलं जात आहे। त्यामुळे राजकीय आणि आर्थिक सत्ता विशिष्ट वर्गांचीच मक्तेदारी झाली आहे। प्रस्थापित जातीला झुकते माप देऊन आरक्षणाच्या मूळ उद्देशाला आव्हान देत आहे। राज्यातील जातीय आणि आर्थिक विषमता, बेरोजगारी, भ्रष्टाचार, कुपोषण नष्ट करून राज्यात सामाजिक स्वास्थ्य पुनर्स्थापित करण्यासाठी जातीयवादी आणि बहुजन विरोधी महायुतीला तसेच महाविकास आघाडीला मतदारांनी सत्तेपासून दूर ठेवावे आणि राज्यात येत्या 20 नोव्हेंबर 2024 रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये संविधानवादी आरक्षणवादी आघाडीला विजयी करावे असे आवाहन आज दिनांक 13 नोव्हेंबर 2024 रोजी नांदेड येथे झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत प्रकाश शिवाजीराव शेंडगे, डॉक्टर सुरेश माने, अध्यक्ष BRSP, अशोक आल्हाट, अध्यक्ष जनहित लोकशाही पार्टी, रघुनाथ कोळी, अध्यक्ष लोकराज्य पार्टी, संजय कोकरे, अध्यक्ष ओबीसी एनटी पार्टी, फारुख मासुलदार, अध्यक्ष मुस्लिम सेवा संघ, नांदेड उत्तर उमेदवार श्यामसुंदर जाधव आदींनी केला आहे। यावेळी 86 नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार श्यामसुंदर शंकरराव जाधव यांच्या सोफा या चिन्हासमोरील बटन दाबून त्यांना प्रचंड मतांनी निवडून आणण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं। पहा सविस्तर वृत्त। गेल्या दीड वर्षापासून पाहिलं असेल तर ओबीसीच्या आरक्षणाचं अक्षरशः लक्तर जे आहे त्या ठिकाणी तोडले गेलेले आहेत। दिवसाढवळ्या ओबीसीच्या आरक्षणाचे दरोडे टाकले गेलेले आहेत। त्या ठिकाणी दलितांचं आरक्षणसुद्धा जे आहे ते प्रमोशनमधलं आरक्षण तेही संपवलेलं आहे आणि आता प्रिव्हिलेजच्या नावाखाली तेही आरक्षण संपवण्याचा घाट या महाराष्ट्रात टाकला जात आहे। मुस्लिमांचं आरक्षण जे आहे 5% आरक्षणाचा आदेश हायकोर्टाने देऊनसुद्धा 10 वर्ष या आरक्षण अंमलबजावणी होत नाही आहे। त्यामुळे दलित असतील, मुस्लिम असतील, ओबीसी भटकेमुक्त समाज जे आहे तो गेल्या दीड वर्षापासून या महाराष्ट्रात अतिशय उद्विग्न आहे आणि त्यामुळे आमच्या आरक्षणाचं संरक्षण करणार पण या महाराष्ट्रामध्ये बेरात्री सुट्टीच्या दिवशीसुद्धा GR काढून 57 लाख रुपयाचे दाखले देण्याचं GR या ठिकाणी निघतात। सगळ्या स्वराज्य GR या ठिकाणी करतात आणि या गरीब समाजाच्या आरक्षणाचं 3-13 जे आहे या महाराष्ट्रामध्ये निघाले आपण पाहिलेले आहे। या ओबीसीचं राजकीय आरक्षण जे आहे ते आधी संपुष्टात आलेलं आहे। आता जे काय शिक्षण नोकरीमध्ये राहिलेलं आहे ते सुद्धा या आता नवीन येणारं सरकार जे आहे ते सरकार GR करून संपवण्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून आम्ही सगळे आरक्षणवादी जे आहे आरक्षण सगळे पक्ष जे आहेत ते एकत्र या ठिकाणी आले। आमचे डॉक्टर सुरेश माने जे आहेत ते BRSP नाव त्यांचा पक्ष आहे, त्यांचा फार दांडगा या दलित चळवळीचं फार मोठं नेतृत्व आहे। या ठिकाणी मातंग समाजी नेते आमचे अशोकवादी आल्हाट आहेत
आणि अनेक नेते मुस्लिम समाज नेते आहेत, या सगळ्यांनी म्हणून आता आरक्षणामध्ये आघाडी काढलेली आहे. कुठल्याही परिस्थितीत आरक्षणाचं संरक्षण करण्यासाठी आता विधानसभेची मतपेटीतून लढाई जी आहे ती आम्ही आता सुरू केलेली आहे. त्याच माध्यमातून महाराष्ट्रामध्ये आम्ही 85 उमेदवार जे आघाडीच्या मार्फत आम्ही उभा केलेले आहेत. त्यामध्ये ओबीसी बहुजन आघाडी आमचा पक्ष आहे, अशोक कालटांचा जनहित लोकशाही आघाडी पक्ष आहे, BRSP सुरेश माने साहेबांचा आहे, मुस्लिम सेवा संघ आहे, ओबीसी विजेंटी पार्टी आहे, लोकराज्य पार्टी, अशा 5 पार्ट्यावर आम्ही पक्ष उभा केलेले आहे. या नांदेडमध्ये सुद्धा या ठिकाणी आम्ही लोकसभेचा उमेदवार जो आहे या पोटनिवडणुकीचा आम्ही नागनाथ वाघमारे, नागोराव वाघमारे हे आमचे उमेदवार जे आहेत ते या ठिकाणी मोठ्या ताकदीने लढत आहेत. या ठिकाणी प्रस्थापितांच्या विरुद्ध ओबीसी आणि दलित मुस्लिम अशी लढाई जी आरक्षणवाद्यांची लढाई या ठिकाणी सुरू आहे. आणि त्या ठिकाणी निश्चितच आमचे उमेदवार वाघमारे जे आहेत लोकसभेमध्ये यावेळी निश्चितच आमचा खासदार जो आहे ती इथली जनता पाठवल्याशिवाय राहणार नाही. या ठिकाणी भोकर मतदारसंघ आहे, अशोक चव्हाणांचा पण मतदारसंघ आहे, त्यांची मुलगी त्या ठिकाणी उभा आहे. आणि त्या ठिकाणी आमचे नागनाथ घिसेवाडजी आमचे उमेदवार आहेत, त्यांनी फार मोठं आव्हान त्या ठिकाणी उभा केलेलं आहे. आणि कदाचित 23 तारखेला आपल्याला निश्चितपणे निकाल येईल की अशोक चव्हाणांची मुलगी पडलेली आहे आणि आमचे ओबीसी आणि दलित आणि मुस्लिमांचे नेते आमचे नागनाथ घिसेवाडजी हे निश्चितपणे विजयी झालेले आपल्याला पाहायला मिळतील. या ठिकाणी नांदेड उत्तरमध्ये आमचे श्यामसुंदर जाधव हे आमचे उद्योगपती आहेत. त्यांच्या दुकानावरती मराठा समाजाने हल्ला केला, 500 मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला आणि त्या हल्ल्याचे बळी असलेले त्या उद्विग्नतेतून ही लढाई आपण लढली पाहिजे. म्हणून या नांदेड उत्सवामध्ये जे माळी समाजाचे नेते आहेत ही लढाई ओबीसीच्या आणि दलित आणि